चलो ज्योग्राफी क्वेश्चन नंबर 21, पहिला क्वेश्चन ज्योग्राफीचा. परावर्तकता एल्बिडो हा शब्द सामान्यतः ग्राहकाची चमक निश्चित करण्यासाठी वापरला जातो. यस. रिफ्लेक्टन्स, रिफ्लेक्ट किती करतो हा ग्रह त्याच्यावर आहे हा, तर यस हे बरोबर आहे. परावर्तकता एल्बिडो ऑफ द बुध ग्रहाला पृथ्वीच्या तुलनेत जास्त सूर्यप्रकाश मिळतो. यस, कारण सूर्यापासून हा जवळ आहे ना. बुध शुक्र मग काय येतो पृथ्वी येते, तर हा अंतर जवळ आहे ना, म्हणून याला सूर्यप्रकाश जास्त मिळतो. पण याचा रिफ्लेक्टिंग जो अल्बिडो आहे तो कसा आहे, कमी आहे, पृथ्वीचा जास्त आहे. राईट. सो पृथ्वीच्या तुलनेत जास्त सूर्य मिळतो बिकॉज इट इज नियरर टू द अर्थ, मर्क्युरी. सो अ आणि ब हे दोघं विधान काय आहे, बरोबर आहे. बघा मी तुम्हाला इथे शॉर्टमध्ये एक पॉईंट सांगते ना, अल्बिडो हे जे असतं ना रिफ्लेक्ट, सर्वात जास्त अल्बिडो कोणाचं आहे, कोण सर्वात जास्त, जी पण बघा आपली पृथ्वी जी आहे. राईट. एक शॉर्टमध्ये मी सांगणार आहे, बट दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हां, पृथ्वी जी आहे आपली, ठीक आहे, ही दिवसभरात पूर्ण सूर्यप्रकाश घेते. इट इज इन द फॉर्म ऑफ शॉर्ट वेव्ह रेडिएशन. पण ही फक्त ती शोषून घेते का, ती परत रिफ्लेक्ट करते ना. ती फक्त ॲब्झॉर्ब केली असते तर आज पृथ्वी पण आपला एक मोठा उष्ण गोळा राहिली असती है ना. पण ती शोषत नाही, ती परत रिफ्लेक्ट पण करते. पण आपल्या पृथ्वीवर अनेक प्रकारचे भूरूप आहे, पाणी आहे, वाळू आहे, वन आहे, सगळं आहेत ना. प्रत्येक जी बॉडी आहे ही पण एनर्जी काय करते, एमिट आणि रिफ्लेक्ट करते. तर सर्वात जास्त रिफ्लेक्टन्स कोणाचा आहे, बर्फ. म्हणून बर्फ हा एनर्जी शोषत नाही, हा पाठवून देतो, म्हणून तो बर्फ असतो ना. 80 to 90% एनर्जी रिफ्लेक्ट कोण करतं, बर्फ. ठीक आहे. आता काय होते आपण बघतो, अल्बिडो हा पॉईंट अजून कुठे येतो, मला जे तुम्हाला सांगायचं आहे महत्त्वाचं. तुम्ही अर्बन हीट आयलँड इफेक्ट ऐकलं असेल, वाचलं असेल. अर्बन हीट आयलँड इफेक्ट, अर्बन हीट आयलँड इफेक्ट काय ना, आता एन्व्हायरमेंट आणि आपण अवेअरनेसमध्ये ह्या खूप इम्पॉर्टंट येतो. तुम्हाला माहिती आहे की एखादा शहर, मोठा शहर वगैरे असेल, ठीक आहे, जसं इथे खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स वगैरे असतात, सगळं कॉन्क्रीट झालेले रोड्स, पावमेंट्स आहेत, आले लक्षात. येस, हा पूर्ण एक मोठा शहर आहे आणि याच्या अवतीभोवती काय आहे, पूर्ण ग्रामीण भाग आहे, शेती आहे, वन आहेत. राईट. आता हा जो शहर जो आहे, इथे मोठ्या बिल्डिंग्स, पावमेंट्स यांचा रिफ्लेक्टन्स कसा असतो, कमी. आणि लक्षात, काही कॉन्क्रीटचा कमी असतो, काहींचा जास्त असतो. तर जास्त असेल ते परत रिफ्लेक्ट करतील, कमी आहे ते शोषून घेतील. आणि त्याच्यामुळे काय होतं, हा अर्बन हीट, आता जे परत रिफ्लेक्ट करता आहेत, हे कॉन्क्रीट जो परत रिफ्लेक्ट करत आहे, हे पण काय होतं, परत अवकाशात किंवा बाहेर जात नाही. का, कारण की ही रिफ्लेक्ट केलेली एनर्जी कोण अडकून ठेवते, मोठ्या बिल्डिंग्स अडकून ठेवते. आणि लक्षात, त्याच्यामुळे आपण पाहतो की जो अर्बन भाग असतो ना, इथे जास्त उष्णता, जास्त हीट आपल्याला जाणवते कम्पेअर टू शेजारच्या भागामध्ये. कारण बाहेर काय आहे, शेती आहे, वन आहे, जे पण आहे, आले लक्षात. सो याला आपण म्हणतो अर्बन हीट आयलँड इफेक्ट. आणि म्हणून कधी कधी फक्त तुम्हाला लक्षात येतं की फक्त अर्बन तेवढ्या भागातच एकदम मुसळधार पाऊस पडलेला असतो आणि आजूबाजू पडलेला नसतो, बिकॉज एकदम हीट आल्यामुळे काय होतं, आपल्या तुम्हाला जॉग्रफीमध्ये माहीतच असेल ते की खूप जास्त उष्णता वाढल्यामुळे हवा वरती जाते, थंडी होते, सांद्रीभवन प्रक्रिया, मुसळधार पाऊस. तर याला आपण म्हणतो अर्बन हीट आयलँड इफेक्ट. तर हे कशावर बेस्ड आहे, इथे अल्बिडो हा शब्द येतो, रिफ्लेक्टन्स. राईट. चलो, सो हे लक्षात ठेवणार तुम्ही. नेक्स्ट, आता कृष्णविवर हा एक खगोलीय चमत्कार आहे जो साध्या दुर्बिणीद्वारे दिसू शकत नाही. नाहीतर मग आपण सगळ्यांनीच बघितलं असतं ना, तेवढा क्रेजच राहिला नसता आपल्याला ब्लॅक होलचा. आज ब्लॅक होल कधी तुमचा जॉग्रफीचा पहिला लेक्चर घेतला तर माय गॉड, किती विद्यार्थ्यांना समजतं ते माहीत नाही, पण टीचर खूप हुशार आहे हे विद्यार्थ्यांची खूप ही असते. आणि काय ब्लॅक होल एवढा सिलेबसमध्ये आहे पण नाही आपल्याला, खरं मुख्य परीक्षेमध्ये ब्लॅक होल वगैरे थोडं फारच त्याचं आहे, कारण ब्लॅक होलवर अजून पण रिसर्च सुरू आहे, लक्षात ठेवा. तर ब्लॅक होलचं जास्त टेन्शन घ्यायचं नाही. ब्लॅक होल हे असं युनिवर्समध्ये, लक्षात ठेवा, असा भाग आहे ना की जिथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स खूप जास्त आहे. त्या भागातनं काहीही गेलं ना तर ते तिथनं सोडत नाही, खेचून घेतं. इवन त्या भागातनं प्रकाश, जो सूर्याचा प्रकाश आहे ना, ते पण जाऊ शकत नाही. आलं लक्षात. ते तुमच्या साध्या टेलिस्कोपने दिसत नाही. आलं लक्षात. ते नासाचे काही टेलिस्कोप आहे, जसं आपण म्हणतो चंद्रा एक्स-रे टेलिस्कोप किंवा ऑब्झर्वेटरी, नासा चंद्रा एक्स-रे ऑब्झर्वेटरी, किंवा एक जो टेलिस्कोप आहे तो आहे हबल
हबल टेलिस्कोप याच्याने आता तुम्हाला हे ब्लॅक होलची रचना बघायला भेटलेली आहे, राईट. कृष्णविवरमधील गुरुत्वाकर्षण क्षेत्र इतके मजबूत आहे की ते आपला स्वतःचा प्रकाश बाहेर पडू देत नाही. हे पण बरोबर आहे. सो हे दोघं पण विधान काय आहे, योग्य आहे. ज्यांच्यावर अजून पण रिसर्च सुरू असताना मी तुम्हाला सांगते, भूगोल म्हणा इतर दुसरे टॉपिक्स पण किंवा सब्जेक्टचं पण, ज्याच्यावर अजून अभ्यास सुरू असताना त्याच्यावर जास्त वेळ घालवायचा नाही. जेवढी माहिती आहे, जेवढं आपल्याला युजफुल आहे तेवढे पॉईंट्स लिहायचे, दॅट्स इट. आपल्याला काय सायंटिस्ट बनायचं नाही ना आपल्याला काय जिओग्राफर बनायचा नाही आहे. फक्त आपल्याला मार्क्स कुठे भेटेल, काय एक्झॅक्टली याच्या मागे काय महत्त्व आहे तेवढं लक्षात ठेवायचं, दॅट्स इट. ठीक आहे. नेक्स्ट, सूर्यग्रहण तेव्हाच होऊ शकते जेव्हा, हा इथे विधान चुकीचं दिला गेला आहे. म्हणजे तुमचं उत्तर 3 काय दिलं इथे, 3 चुकीचं आहे. सूर्यग्रहण कधी होतं, जेव्हा चंद्र, सूर्य आणि बघा चंद्र, एक मिनटं, हा सूर्य आहे आपला आणि ही आपली काय आहे, पृथ्वी आहे. पृथ्वी मोठी काढते सूर्यापेक्षा आता समजण्यासाठी, आणि मध्ये काय येतं, चंद्र. काय येऊन जातं तुमचं, चंद्र. आलं लक्षात. याला आपण म्हणतो सूर्यग्रहण. तर यामुळे काय होतं ना की चंद्राची काही जी छाया असेल, आलं लक्षात, ती कुठे पडते, पृथ्वीवर पडते. आणि हे सूर्यग्रहण कधी होतं, अमावस्येला होतं, न्यूमून ज्याला आपण म्हणतो. आलं लक्षात. आता सूर्यग्रहणचे पण काही प्रकार असतात, आलं लक्षात. आणि लक्षात ठेवणार इथे सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे सगळे तिघं एका लाईनला आलेत ना, तिघं एका लाईनला आले आहेत. तर सूर्यग्रहणचे प्रकार म्हणजेच काय, याला आपण काय म्हणतो, एक याला आपण म्हणतो मराठीमध्ये त्याला शब्द आहे खग्रास, दुसरा आहे खंडाग्रास आणि तिसरा आहे कंकणाकृती, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ॲन्युलार. खग्रास म्हणजेच काय, पूर्ण पृथ्वी आणि सूर्याच्या दरम्यान चंद्र हा पूर्ण सूर्याला काय करतो, कव्हर करून टाकतो, याला आपण म्हणतो खग्रास. ठीक आहे. खंडाग्रास म्हणजेच काय, पार्शल, पूर्ण सूर्याचा पूर्ण भाग झाकला जात नाही, आलं लक्षात. आणि कंकणाकृती म्हणजेच काय असतं ना की सूर्य आणि पृथ्वीच्या दरम्यान चंद्र आहे ना, तर तुम्हाला पृथ्वीपासून सूर्याची फक्त काय दिसेल, कडा दिसेल, कडा दिसेल. आणि जी कडा तुम्हाला सूर्यग्रहणाच्या वेळेस दिसते ना, या कडा म्हणजे सूर्याचा कोणता भाग असतो, कोरोना. कोणता भाग असतो हा, कोरोना. आलं लक्षात. असं नाही की पूर्ण झाकली जाते, काही वेळेस ती पूर्ण झाकली जाते, त्यावेळेस त्याला आपण म्हणतो खग्रास, टोटल इक्लिप्स, सोलार इक्लिप्स. खंडग्रास म्हणजे पार्शियल सोलार इक्लिप्स आणि कंकणाकृती ॲन्युलार सोलार इक्लिप्स. आता चंद्रग्रहण पण होतं. येस, चंद्रग्रहण कधी होतो, ज्यावेळेस पृथ्वी ही सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते. कोणाच्या दरम्यान, सूर्य आणि चंद्राच्या दरम्यान कोण येऊन जाते, तुमची पृथ्वी. त्यावेळेस काय होतं, चंद्रग्रहण. आणि हे कधी होते, पौर्णिमा, फुल मून. ठीक आहे. नेक्स्ट आता तर इथे उत्तर 23 तुम्हाला आय थिंक 3 दिलं आहे ना, 1 करू टाका. नेक्स्ट, खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळली आहे. मूळ खडक आणि रूपांतरित खडक दिला आहे. वाळूचा खडक शिस्ट नाही, वाळूचा खडकचं रूपांतर होऊन काय होतं, क्वार्ट्झाइट है ना. चुनखडीचं संगमरवर, यस. ग्रॅनाइटचं नीस, ग्रॅनाइट हा अग्निजन्य खडक आहे, त्याचं रूपांतर नीसमध्ये झालं. शेल, स्लेट, शेल हा स्तरित खडक आहे, त्याचं रूपांतर स्लेटमध्ये झालं, राईट. सो इथे उत्तर वाळूचा खडक, शिस्ट. आता शिस्ट काय आहे मग, शिस्ट कोणाचं रूपांतर आहे, नो, शेल. आता म्हणाल मॅम शेल आणि स्लेट पण दिले आणि शेल अँड शिस्ट पण आहे, पण तुम्हाला माहीत असेल अभ्यास करत असताना भूगोलचं की ज्यावेळेस खडकांवर रूपांतर 3 कारणांमुळे होतं. एक म्हणजे मूळ खडकावर खूप दाब पडला है ना. ज्या वेळेस मूळ खडकावर जेव्हा दाब पडतो, इथे आपण घेऊयात सपोज शेल हा स्तरित खडक आहे, मूळ खडक, याच्यावर खूप जेव्हा दाब पडतो त्यावेळेस काय तयार होते, स्लेट. काय तयार होते, स्लेट. आले लक्षात. रूपांतर अजून दुसऱ्या कोणत्या कारणामुळे होऊ शकतं, एक्स्ट्रीम टेम्परेचर, ज्याला आपण थर्मल मेटामॉर्फिझम पण म्हणतो किंवा कॉन्टॅक्ट मेटामॉर्फिझम पण म्हणतो. ज्या वेळेस आता शेलचा प्रदेश आहे, स्तरित खडक आहे शेल, शेलच्या प्रदेशामध्ये एखादा ज्वालामुखी फुटला आणि लावा बाहेर पडला आणि या लावाचा संपर्क कोणाशी आला, शेल या खडकाशी आला, तर अतिशय जास्त तापमानाची क्रिया झाली ना शेलवर. जेव्हा शेलवर तापमानाची क्रिया होते तर शेलचं रूपांतर कशामध्ये होतं, शिस्ट.
तर गॉट इट. रूपांतरितच आहे पण खडक वेगळे असतात. प्रेशरमुळे वेगळा, टेम्परेचरमुळे वेगळा. इवन चुनखडी. चुनखडीच्या प्रदेशात जेव्हा एखादी उष्णतेची क्रिया झाली, म्हणजे असं नाही का तुम्ही चुनखडीवर गरम पाणी ओतलं आणि ते संगमरवर होईल. नो. चुनखडीवर जेव्हा लावाचा संपर्क आला असेल, अत्यंत जास्त तापमान, त्याचं रूपांतर कशात झालं? संगमरवर. सो चुनखडी इथे पण कोणाची प्रक्रिया होती? टेम्परेचर. गॉट इट. जेव्हा मी तुम्हाला सांगते ग्रेनाईटचं नीस झालं, तर ग्रेनाईटवर जेव्हा दाब पडला असेल, आता दाब पडला असेल म्हणजे हे बघा, भूगोल खूप मोठी एनर्जी, पृथ्वीची एनर्जी आहे. तर ज्या वेळेस समजा एखादा ग्रेनाईटचा प्रदेश असेल, तिथे घड्या पडल्या असेल पृथ्वीच्या अंतर्गत हालचालीमुळे, किंवा तिथे प्रस्तारभंगाची क्रिया झाली असेल, आणि लक्षात, तर त्या प्रदेशावर दाब पडला, प्रेशर, आणि ग्रेनाईटचं रूपांतर कशामध्ये झालं? नीस. गॉट इट. चलो. सो इथे उत्तर काय आहे मग? ब क ड बरोबर आहे. राईट. सो ऑप्शन 2 इज द आन्सर. नेक्स्ट. भूपट्ट विवर्तनकी म्हणजे प्लेट टेक्टॉनिक्स. हालचाल सिद्धांतानुसार खालीलपैकी कोणता भूपट्ट हा दुय्यम भूपट्ट आहे? हे बघा, आपण पृथ्वी जी आहे, पृथ्वीचा जो पण भूकवच आहे, क्रस्ट आहे, याला आपण अनेक भूपट्टांमध्ये विभागलं आहे. आलं लक्षात? त्यापैकी काही मेजर प्लेट्स आहे, काही मायनर प्लेट्स आहे. तर इथे तुम्हाला विचारलं आहे कोणता भूपट्ट हा दुय्यम भूपट्ट आहे, मायनर प्लेट्स कोणती आहे? तर कोको भूपट्ट दुय्यम आहे. अँटार्क्टिका नाही, अँटार्क्टिका इज अ मेजर. मेजर कोणते कोणते आहेत? मेजर पाठ करून जायचे, मायनर पाठ केली नाही तरी चालेल. मेजर पॅसिफिक, युरेशियन, नॉर्थ अमेरिकन, साऊथ अमेरिका, इंडो ऑस्ट्रेलियन भूपट्ट, आणि अजून अँटार्क्टिका भूपट्ट, आणि आफ्रिका भूपट्ट. ओके. कॅरोलिन हे काय आहे? दुय्यम. अरेबियन दुय्यम. कोकोस दुय्यम. तर अ, क आणि ड. ऑप्शन 1 इज द आन्सर. ठीक आहे. प्लेट टेक्टॉनिक्सच्या सिद्धांतावरनं हा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर नाहीत? नाही विचारलं आहे. राईट. गोंडवनामध्ये नैसर्गिक वायू होतो? नाही. गोंडवना कालखंडातील खडकांमध्ये कोळसा मिळतो, नैसर्गिक वायू नाही. कोडरमा हे झारखंडमधला क्षेत्र आहे जिथे सर्वात विपुल प्रमाणात कोणता खनिज सापडतो? मायका, अभ्रक. हे बरोबर आहे. कोडरमा हे लक्षात ठेवा. मायका, अभ्रकसाठी भारतच अग्रेसर आहे जगामध्ये. भारत हा अग्रेसर आहे. त्यातले पण आपण जेव्हा मोठे क्षेत्र पाहतो तो कोणता आहे? कोडरमा. कोणत्या राज्यामध्ये येतं? झारखंड. धारवड पेट्रोलियमसाठी प्रसिद्ध आहे? नाही. धारवड कालखंडातील खडकामध्ये ना तुम्हाला जास्त करून धातू खनिजे जास्त बघायला मिळेल, धातू खनिजे. आणि धारवड कालखंडातील खनिज जो आहे ना, किंवा खडक जे आहेत ना, हे आर्थिकदृष्ट्या खूप महत्त्वाचे आहे, कारण सगळे धातू खनिजे त्यातनं काढली जातात. ठीक आहे. धातू खनिजांसाठी ते जास्त प्रसिद्ध आहे, पेट्रोलियमसाठी नाही. सो फक्त ब हे काय आहे? योग्य आहे. बरोबर नाहीत विचारलेत ना. अरे, करून टाका मग हे काहीतरी तुम्ही तुमच्या हिशोबाने, है ना. आता काय करणार, असे ऑप्शन्स आहे इथे. मी सरांना सांगून देणार. समजला ना तुम्हाला? दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट आता, है ना. काय सरांना सांगते मी काय जे क्वेश्चन्स झाले आहे सायन्समधलं आणि इथे. नेक्स्ट. आता समुद्र तळ पसरणी सिद्धांताबाबत खालीलपैकी कोणते विधाने सत्य आहे? सी फ्लोर स्प्रेडिंग कोणी दिलं आहे? हेस अँड डायट्स. लक्षात ठेवा, याच्यावर अजून विचारलेलं नाही आहे पण विचारलं जाऊ शकतं, कारण हे जे सिद्धांत आहे ना, समुद्र तळ पसरणी, सी फ्लोर स्प्रेडिंग, ही कोणत्या सिद्धांताला पुष्टी देते, कोणाला प्रूफ करते? कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी, वेगनारच्या. म्हणून कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरीवर प्रश्न आलेले आहेत, तर याच्यावर आता विचारलं जाऊ शकतं. राईट. अटलांटिक महासागर वर्षाला कित्येक सेंटीमीटरने रुंद होत आहे? रुंद होत आहे म्हणजेच हे काय सांगतोय तुम्हाला? कॉन्टिनेंटल ड्रिफ्टमध्ये आपण काय पाहतो की हे एक वहन होत आहे ना, कॉन्टिनेंट्स, सागरतळचं प्रसरण होत आहे, म्हणजेच काय इकडे आफ्रिका आणि इकडे साऊथ अमेरिका हे वहन होत आहे, म्हणून अटलांटिक महासागराची रुंदी वाढत आहे. राईट.
प्रशांत महासागर मोठा होत आहे का? नाही. कधी हे इकडे वाहत आहे तर प्रशांत महासागर छोटा होणार ना, रुंदीने कमी होणार. तर हे चुकीचं आहे. लाल समुद्र हा म्हणजे रेड सी हा कवचाचा एक भाग आहे जो भविष्यात लाखो वर्षांनी नवीन महासागर तयार करण्यासाठी रुंद होईल. हे पण बरोबर आहे, कारण याचं पण वहन होऊन हा भाग विस्तारला जाईल आणि एक महासागर तयार होईल. पण जॉग्रफीमध्ये हिस्ट्री इतिहास म्हणजे करोडो वर्ष, खूप वर्ष लागतील याला, राईट. सो अ आणि क हे बरोबर आहे. ऑप्शन 2 इज द आन्सर. नेक्स्ट. कित्येक सेंटीमीटर, कित्येक हे काढून टाकावं वाटलेस तुम्ही. रुंद होत आहे एवढं ठेवा. नाही नाही, कित्येक एकदम तर होत नाही, एकदम तर होत नाही ॲक्च्युली. फक्त ठीक आहे, तुम्ही सेंटीमीटर हेच काढून टाका. रुंद होत आहे तेवढं ठेवा. रुंद होत आहे, राईट. चल नेक्स्ट. आता गोविंद बल्लभ पंत सागर हे रिहांद नदीवर असलेले भारतातील सर्वात मोठे धरण आहे. सर्वात मोठे धरण किंवा सर्वात मोठे कृत्रिम सरोवर, आर्टिफिशियल लेक म्हणा तुम्ही. रिहांद ही कोणाची उपनदी आहे? सोन. कोणाची उपनदी आहे? सोन. कुठे आहे हे? कोणत्या राज्यात आहे? उत्तर प्रदेश. ठीक आहे. आणि गोविंद वल्लभ पंत हे कोण होते? उत्तर प्रदेशचे पहिले CM, फर्स्ट CM. 1950 ते 54 पर्यंत ते राहिले. मोठा त्यांचा बराच योगदान आहे आपल्या भारताच्या इतिहासामध्ये, राईट. सो ही यांची उपनदी आहे. आणि हे जे आहेत ना रिहांद नदीवर, हा जो आहे ना UP मध्ये आहे, पण हा जो भाग पूर्ण UP MP ची सीमा लागते तिथे येतं हा जो आहे ना गोविंद वल्लभ पंत सागर. लार्जेस्ट आर्टिफिशियल लेक हे पण लिहून टाका त्याच्या पुढे. हा प्रश्न पण जरा थोडंसं सिंधू नदीबद्दल खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य विधान निवडा, राईट. सतलज ही सिंधूची सर्वात मोठी उपनदी आहे. ॲक्च्युली ही सर्वात मोठी आहे कारण की याची लांबी केवढी आहे? किती आहे याची लांबी? 1450 किलोमीटर. कोणाची? सतलजची. आणि जे आपण म्हणतो ना, काही जण म्हणतात की चेनाब ही सगळ्यात मोठी आहे. येस, पण चेनाबची लांबी केवढी येते? 960. किती येते? 960. मग सतलज येईल ना. इवन बरेच मी चेक पण केलं ना, सगळं चेनाबच म्हणते, पण तुम्ही पूर्ण चेक करा. आणि सतलजचा उगम कुठे होतो? तिबेटमध्ये. तिबेटमध्ये कुठे होतं? त्याचा मानसरोवर जवळ रकास लेक आहे, तिथून ती निघते. आलं लक्षात? यस. आणि सतलज ही नदी कोणाला मिळते खाली? पहिले बियासला मिळते, हरिके येथे पंजाब, आणि खाली ती उतरते आणि मग कोणाला मिळते? चनाबला मिळते, है ना. आणि म्हणून ते पंजाब, पंचनाद असं म्हटलं जातं, राईट. सो ही सतलजच आहे खरं त्याची लांब उपनदी. आणि जी चेनाब नदी आहे हिचे 2 प्रवाह आहे, चंद्र आणि भागा. यांचा उगम एक्झॅक्टली कुठे होतो? बारालाचा खिंड. कुठे होतो? बारालाचा, हिमाचल तिथे आहे, तिथून, राईट. सो सतलजच ही लांब आहे. सिंधू नदी भारतात फक्त जम्मू आणि काश्मीर हे श्रीनगर जिल्ह्यातून वाहते. येस, है ना. येस. सो दोघं पण विधानं योग्य आहे. ते तुम्हाला अयोग्य दिलं आहे याच्यामध्ये, नाही, दोघं योग्य आहे. नेक्स्ट. खालील विधाने विचारात घ्या आणि अयोग्य विधान निवडा. अयोग्य विचारलं इथे. येस. सो आता इथे बघणार. बॅरन ज्वालामुखी हा भारतीय प्रदेशात स्थित सक्रिय ज्वालामुखी आहे. येस, बॅरन आणि नारकोंडम कोणत्या भागात येतं हे? बंगालच्या उपसागरमध्ये येतं ना, अंदमानच्या पुढच्या भागात, ईशान्य इथे. सो बरोबर आहे. बॅरन बेट हे ग्रेट निकोबारच्या पूर्वेस सुमारे 140 किलोमीटर अंतरावर आहे. नाही, ग्रेटर निकोबार तर सगळ्यात खाली. अंदमान निकोबार बेट समूहातला सगळ्यात दक्षिणेकडचा आहे ना ग्रेटर निकोबार. ग्रेटर निकोबारवरच आपल्या भारताचा सगळ्यात दक्षिणेकडचा पॉईंट आहे, इंदिरा पॉईंट. तर तो खाली आहे, तर हे तसं हे चुकीचं आहे. 1991 साली शेवटचा उद्रेक झाल्यानंतर बॅरन ज्वालामुखी आजपर्यंत निष्क्रिय आहे का? नाही, तो 2005 मध्ये सक्रिय झाला होता. कधी सक्रिय झाला होता हा तुम्हाला माहिती आहे? क्रॅकाटोवाचा जो सुनामी झाला होता इंडोनेशिया, ज्याचा परिणाम आपल्या भारतापर्यंत आंध्र आणि तमिळनाडूला पण झालेला, त्याला बॉक्सिंग डे सुनामी पण म्हटलं जातं.
बॉक्सिंग डे सुनामी. तो पहिले तिथे काय झालं, भूकंप आला, सुनामीच्या लाटा, आणि तो भूकंप एवढा तीव्र होता ना की त्यानेही ह्यांना सक्रिय करून दिलं होतं. हे जे आपले ज्वालामुखी होते ना यांना. आलं लक्षात. तर हा 2005 सक्रिय झाला होता, म्हणून हे पण चुकीचं येतं. तर उत्तर काय आहे, फक्त अ हे योग्य आहे. ते पण इथे दिलेलं नाही आहे, फक्त अ. अयोग्य विचारलंय का, ब आणि क आहे मग. तर ऑप्शन 2 इज द आन्सर. अयोग्य आहे. येस. नेक्स्ट. पृथ्वीच्या वातावरणातील आयोनोस्फिअर नावाचा थर रेडिओ कम्युनिकेशनला का सुलभ करतो. यस, आयोनोस्फिअर, दलांबर, आयनांबर आपण म्हणतो. यस, आणि आयनांबर दलांबराचे आपण 4 उपथर पाडतो, DEFG है ना. आयनांबर का म्हणतो याथे आपण, कारण इथनं जेव्हा सूर्यकिरणं येतात, सूर्यकिरणं हे काय इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहे, विद्युत चुंबकीय लहरी, जे यातल्या गॅमा आणि UV रेस, या पट्ट्यातील गॅमा आणि UV रेस जेव्हा जात असताना या जो आहे आयनांबर या भागातील जो ऑक्सिजन नायट्रोजन वायू आहे इथे यांच्यातनं जात असताना ऑक्सिजनमधला इलेक्ट्रॉन ते बाहेर टाकतात, नायट्रोजनमधला इलेक्ट्रॉन ते बाहेर टाकतात. इलेक्ट्रॉन बाहेर, इलेक्ट्रॉन इज निगेटिव्ह चार्ज, आणि इलेक्ट्रॉन बाहेर पडल्यामुळे हे बाकीचे काय होतात, पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे इथे पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयन्स तयार झाले, जास्त प्रमाणात असते, म्हणून याला आपण काय म्हणतो, आयनांबर. काय म्हटलं जाते याला, आयनांबर. आणि म्हणून हे काय करतात, रेडिओ आयन्स असल्यामुळे हे रेडिओ लहरीला काय करू शकतात, परावर्तित करू शकतात. आता DEFG आपण बघतो, उपथर याचे पाडतो. डी थर जो आहे ना हा दीर्घ रेडिओ लहरींना परावर्तित करतो, ई थर मध्यम रेडिओ लहरीला, आणि एफ जो थर आहे उपथर तो लघु रेडिओ लहरींना परावर्तित करतो. तो जो एफ थर असतो ना तो खास आपण रेडिओ जे ऐकतो, सिग्नल्स जे मिळतात, तो एफ थर जास्त महत्त्वाचा ठरतो. आणि लक्षात इथे आपण बघा ओझोनच्या उपस्थितीमुळे हे आहे का, नाही, ओझोनचं इथे काहीच नाही है ना, हे चुकीचं आहे. वेट, रेडिओ लहरींची तरंग लांबी खूप जास्त असते, नाही, दीर्घ मध्यम आणि हे तर का सुलभ करतो, तर ब नाही. ठीक आहे, मी तुम्हाला हे सांगून दिलं आता शॉर्टमध्ये सगळं. खालीलपैकी कोणती समुद्रधुनी आंतरराष्ट्रीय दिनांक रेषेच्या सर्वात जवळ आहे, बेरिंगची समुद्रधुनी. आणि लक्षात ठेवा जी पण इंटरनॅशनल डेट लाईन जी असते ती म्हणजेच कोणती लॉंगिट्यूड असते, 180 डिग्रीची, आणि ती फक्त वॉटर बॉडीजमधनं जाते. ही काल्पनिक रेषा, अशी ओढली गेलेली रेष नाही आहे, ही काल्पनिक इमॅजिनरी लाईन आहे ही. आणि ही लाईन जी आहे ना ही फक्त कुठून जाते, वॉटर बॉडीजमधनं. कोणत्याच भूभागातनं ही लाईन गेलेली दिसणार नाही, फक्त वॉटर बॉडीजमधनं. आणि ही लाईन अशी स्ट्रेट दिसणार पण नाही, ही कशी आहे, अशी झिगझॅग. का, कारण मध्येच भूभाग असेल तर त्यांना भूभागमधनं घेतलं असतं तर एकच स्थानमध्ये दोन आहे, म्हणून ते कुठून जातं, फक्त वॉटर बॉडीजमधनं, राईट. सो बेरिंगची. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणत्या देशांमधून मकर वृत्त जाते, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन जाते. बघा ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन टोटल 10 देशातनं जाते. किती, 10. आणि खंड बघितले तर साऊथ अमेरिका, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया. ठीक आहे. आता कधी आपण पश्चिमेकडून पूर्वीकडे आले तर साऊथ अमेरिका खंडातले देश, चिली, आले लक्षात, अर्जेंटिना, ब्राझील, पराग्वे या देशातनं जाते. मग कोणता खंड येतो, आफ्रिका, नामिबिया, बोत्सवाना, साऊथ आफ्रिका, मोझाम्बिक, मॅडागास्कर, आणि पुढे कोणता येतो, ऑस्ट्रेलिया. गॉट इट. एवढ्या देशातनं काय जात आहे तुमचं मकर वृत्त, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन. सो ऑस्ट्रेलिया, नामिबिया, ब्राझील, चिली सगळं आहे ना. यस, अ, ब, क आणि ड. ठीक आहे. कोणती अक्षवृत्त येते, मकर वृत्त म्हणजे 23.5 साऊथ. नेक्स्ट. अरे खालील डोंगर रांगांची उत्तरेकडून दक्षिणेकडे मांडणी करा, डोंगर रांगांची है ना. तर काय उत्तरेला काराकोरम, त्याच्यानंतर लडाख, झास्कर आणि पीर पंजाल. तर अ, क, ड, ब. ऑप्शन 2 इज द आन्सर है ना. यातले तुम्ही बघणार की काराकोरम, लडाख, झास्कर ट्रान्स हिमालयाचे भाग आहे ना, ट्रान्स हिमालय. आणि पीर पंजाल खाली कोणताच भाग आहे, मध्य हिमालय. ठीक आहे. ओके, चलो नेक्स्ट. आता खालीलपैकी कोणती बेटे कोरल बेटे नाहीत. कोरल म्हणजेच काय, प्रवाळ बेटे नाहीत. तर मोना लोआ बेट आणि सेंट हेलिना बेट हे नाही आहेत, अ आणि ब. मार्शल बेट हा पूर्ण कोरल आहे. ठीक आहे.
नेक्स्ट, पृथ्वीवर 50% फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषण क्रिया कोणाकडून होते? कोणाकडून होते? वनांमधील वनस्पती. चलो नेक्स्ट, आता पश्चिमी वारे दक्षिण गोलार्धात जोरदार व सतत एका दिशेने वाहत असतात. यस, दक्षिण गोलार्धात ना स्पेसिफिक दिले त्यांनी दक्षिण गोलार्ध. आणि आपल्याला माहिती आहे आपण दक्षिण गोलार्धाला जल गोलार्ध म्हणतो आणि उत्तर गोलार्धाला भूगोलार्ध. आता बघा, जे पण वारे असतात जेव्हा भूभागातनं वाहतात ना त्यांचं फ्रिक्शन होतं भूभागाशी आणि त्यांचा वेग कमी होतो. जे ते जल भागातनं वाहतात त्यांचा फ्रिक्शन लेस असतो म्हणून त्यांचा वेग कसा असतो? जास्त. आलं लक्षात? येस. तर पाणीच्या भागात वाऱ्याचा वेग कसा असेल? जास्त. म्हणून दक्षिण गोलार्धात जल गोलार्ध असल्यामुळे वाऱ्यांचा जास्त प्रतिरोध अडथळा येत नाही आणि म्हणून जे पण पश्चिमी वारे आहेत यांना विविध नावाने पण ओळखलं जातं. आलं लक्षात? जसं 40 डिग्री अक्षवृत्तावर काय म्हणून ओळखलं जातं? याला गरजणारे 40 आहे ना, रोरिंग 40. 50 डिग्री अक्षवृत्तावर खवळलेले 50. आलं लक्षात? आणि 60 डिग्री अक्षवृत्तावर किंचणारे श्रिंकिंग 60s, फ्युरियस 50s. आलं लक्षात? येस. सो ते आहे. ठीक आहे, म्हणून या नावाने ओळखलं जातं, यांचा वेग वाढत जातो म्हणून. नेक्स्ट, आता विक्रमशिला गंगा डॉल्फिन अभयारण्य भारतातील एकमेव डॉल्फिन अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? कुठे आहे ते? बिहारमध्ये है ना. तर हे लक्षात ठेवणार, बिहार. विक्रमशिला 1991 मध्ये स्थापन झालं होतं हे. ठीक आहे, बिहार. भागलपूर डिस्ट्रिक्टमध्ये हे. कुठे आहे? भागलपूर. सुलतानगंज टू भागलपूरपर्यंत 60 किलोमीटरचा पूर्ण गंगेचा जो स्ट्रेच आहे ना तिथे हे अभयारण्य तयार करण्यात आलेलं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे 2009 मध्ये आपली जी गँगेटिक डॉल्फिन आहे याला नॅशनल ॲक्वेटिक ॲनिमल, राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून दर्जा त्याला देण्यात आलं होतं 2009 मध्ये. ठीक आहे, कारण त्यांची आता संख्या पण कमी होत चाललेली आहे. पहिले खूप असायचे, आता कमी झाल्या आहेत म्हणून. खालीलपैकी कोणत्या भागात भूमध्य प्रकारचे हवामान आढळत नाही? भूमध्य म्हणजेच मेडिटेरियन टाईप ऑफ क्लायमेट. मेडिटेरियन टाईप ऑफ क्लायमेटचं वैशिष्ट्य, एक पॉईंट लक्षात ठेवा, विंटरमध्ये रेन्स असते तिथे. विंटर रेन्स आणि समर ड्राय. बाकी सगळ्या हवामानमध्ये समरमध्ये रेन्स असते, विंटर ड्राय असते, पण इथे उलट आहे. आणि भूमध्य सागरीय हवामानातील एक महत्त्वाचं म्हणजे की ते द्राक्ष, ऑलिव्स, अंजीर हे जे आहेत ना हे खूप मोठ्या प्रमाणात याचं उत्पादन होतं. आलं लक्षात? यस. सो म्हणून ह्या क्षेत्रामध्ये भूमध्य सागरीय हवामानाच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला बरेचसे वाईन इंडस्ट्रीज प्रगत दिसतात. वाईन इंडस्ट्री. आलं लक्षात? पोर्ट वाईन, शॅम्पेन हे जे पण आहेत ना हे सगळे भूमध्य सागर हवामानातील क्षेत्र आहे, कारण तिथे तसे द्राक्ष तयार होतात. राईट. सो हे कुठे नाही बघायला मिळेल तुम्हाला. दक्षिण आफ्रिकेमध्ये आहे, नैऋत्य अमेरिका, कॅलिफोर्नियाचा भाग, नैऋत्य युरोप तर आहेच. ठीक आहे, नैऋत्य आशियामध्ये नाही. आशियामध्ये कुठेच तुम्हाला मेडिटेरियन टाईप ऑफ क्लायमेट बघायला भेटणार नाही. आता शेवटचा फायनल क्वेश्चन. यस, रामसर करार पाणथळ क्षेत्र संवर्धन वेटलँड्ससाठी आहे. यस. बेसल करार हानिकारक कचऱ्याची विल्हेवाटसाठी. नागोया करार ओझोन थर आहे का? नाही. ओझोन थरासाठी मॉन्ट्रियल आहे. नागोया करार इट इज रिलेटेड टू बायोडायव्हर्सिटी. जे पण जेनेटिक रिसोर्सेस आपण वापरतो किंवा यांचा आर्थिक रूपे तर यांचं इक्विटेबल, फेअर अँड इक्विटेबल जो पण प्रॉफिट असेल याचा डिस्ट्रीब्युशन व्हायला पाहिजे. फेअर अँड द इक्विटेबल शेअरिंग ऑफ बेनिफिट्स अरायझिंग फ्रॉम यूज ऑफ जेनेटिक रिसोर्सेस. मॉन्ट्रियल करार क्लोरोफ्लोरोकार्बन व हॅलोजन यांच्या उत्पादनावर बंदी, म्हणजे ही ओझोनच्या प्रोटेक्शनसाठी आहे. गॉट इट? चलो, सो इथे संपली आपली टेस्ट सिरीज पण. सो विश यू ऑल द बेस्ट. छान पेपर लिहा म्हणजे ऑब्जेक्टिव्ह आहे. आणि पेपरमध्ये जात असताना फक्त एवढा एक ॲटिट्यूड ठेवायचं, सगळं पेपरमध्ये 100चे 100 प्रश्न मला येणार नाही आहे. आपण काय असं खूप जास्त ओव्हर एक्सपेक्टेशन जातो की मला सगळं येणार आहे. तेवढे ओव्हर एक्सपेक्टेशन्स ठेवायचे नाही, सगळं येत नाही. आणि जेव्हा ओव्हर एक्सपेक्टेशन जातो आणि पेपर असा आला की काय होतं, कधी कधी अनफॉर्च्युनेटली पहिले 5 प्रश्नच अवघड तुमच्या सिरीजला आलेले असतात.
आणि ते तुम्हाला नाही आले ना, तुम्ही पूर्ण प्रेशरमध्ये जे येत आहे ते प्रश्नावर पण तुमचा परिणाम होतो. सो अभ्यास करून जा, गिव्ह युअर बेस्ट. जे होईल ते होईल, पण आत्ता तर जे दिवस राहिले त्याच्यामध्ये तुमचं सगळ्यात बेस्ट द्या. शेवटचे फायनल 2 तास असेल तिथे पण तुमचा बेस्ट द्या. फक्त ओव्हर एक्सपेक्टेशन स्वतःकडून ठेवायची नाही. कूल अँड काम अँड मेंटेन ॲक्युरेसी मेंटेन करा. हेच आहे, बाकी काय नाही. बाकी सगळे आता परीक्षेमध्ये बसतात ना, सगळे जो टॉपर असेल ना 22चा तो पण, जे फेल होतील ते पण, सगळे एकाच प्लॅटफॉर्मवर असतात. फक्त 2 तास, सिर्फ वो 2 घंटे बस, ते तुम्ही छानपैकी काढा बस. दॅट्स इट, है ना. सो विश यू ऑल द बेस्ट. आणि दुसरं, कधी अनफॉर्च्युनेटली कधी तुमचं झालं नाही या अटेम्प्टमध्ये आणि 23चा अटेम्प्ट देण्याचा तुमचा असेल तर आता तुमचं ऑप्शनल आले आहेत. आणि माझं ऑप्शनल मी जे शिकवते ते म्हणजेच जॉग्रफी. तर माझी जॉग्रफी ऑप्शनलची बॅच जी सुरू होणार आहे 5 सप्टेंबरला इंदुलाल कॉम्प्लेक्सला सुरू होणार आहे. आणि आम्ही UPSCचे असल्यामुळे UPSCमध्ये माझा जॉग्रफी ऑप्शनलच होता. ते घेऊनच मी इंटरव्ह्यू पण दिली, पण अनफॉर्च्युनेटली झालं नाही, म्हणून टीचिंग करते आहे सिन्स 10 years. सो पूर्ण सिलेबस आम्हाला पूर्ण माहीत आहे कसं घ्यायचं. तर जॉग्रफी ऑप्शनल 5 सप्टेंबर. तुम्ही नाही घेणार असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की सांगा. ठीक आहे. चलो, सो विश यू ऑल द बेस्ट.